दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर। कोल्हापुरातील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर पीठाच्या जयंती उत्सवाचे 7 ते 12 मेला आयोजन। परमपूज्य श्री विद्यानुसिंह भारती यांची पत्रकार परिषदेत माहिती। कोल्हापुरातील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर पीठाचा जयंती उत्सव येत्या 7 ते 12 मे अखेर आयोजित केल्याची माहिती परमपूज्य श्री विद्यानुसिंह भारती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। ते म्हणाले की श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या 2533व्या जयंती उत्सवानिमित्ताने पीठामध्ये आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। यामध्ये जन्मकाळ, कीर्तन, रामायण, हवन, भाव, भक्तिगीते अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन तर दररोज होईलच। याशिवाय देवतांना अभिषेक, गीता भाष्य, दशोपनिषद वाचन याचे आयोजन केले आहे। पीठाचा महत्त्वाचा कार्यक्रम असणारा पुरस्कार वितरण 11 मे रोजी आयोजित केला आहे। या पुरस्काराचे वैदिक पुरस्कार ईश्वर घनपाटी, सांस्कृतिक पुरस्कार दोर्बल शर्मा, कीर्तनकार पुरस्कार राघवेंद्र देशपांडे, स्थानिक वैदिक पुरस्कार प्रसाद निगुडकर, सामाजिक गौरव प्रकाश आनंदराव गवंडी कोल्हापूर, डॉक्टर साळवे पुणे, महिला कीर्तनकार पुरस्कार मानसी बडवे पुणे, होतकरू विद्यार्थी पुरस्कार यज्ञानंदन कस्तुरे जालना, वेदार्थ जोशी आळंदी, उत्कृष्ट शासकीय कर्मचारी पुरस्कार सौ वैभवी अभय दाबके मुंबई असे मानकरी आहेत। पीठामध्ये सकाळी 10 वाजता पुरस्काराचे वितरण होईल। यावेळी संभाजी भिडे मार्गदर्शन करतील। 12 मे रोजी पीठाची पालखी करवीर निवासिनी अंबाबाईच्या भेटीला जाईल। शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन ती पुन्हा पीठात येईल। त्या अगोदर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे। महाप्रसाद व इतर कार्यक्रमाचा भक्तगणाने लाभ घ्यावा असे आवाहन स्वामींनी यावेळी केले। कार्यवाह शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। प्रतिवार्षिक आद्य शंकराचार्यांचा जयंती महोत्सव दिनांक 7 मे ते 12 मे हा शंकराचार्य पीठावर संपन्न होणार आहे। शंकराचार्य हे सर्व समाजाचे असल्यामुळं सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी। कार्यक्रमामध्ये सकाळी कृष्ण यजुर्वेदाचा देवतेला अभिषेक आहे, कीर्तन प्रवचन हे विषय आहेतच, शिवाय शास्त्रचर्चा नावाचा एक विषय ठरलेला आहे। आपल्या धर्माच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावर उत्तरं, जाणकारांची उत्तरं असा हा कार्यक्रम एक दिवस ठेवलेला आहे। संध्याकाळी गाण्याचे प्रोग्राम आहेत। अशा पद्धतीनं प्रतिवार्षिक स्वरूपामध्ये हा उत्सव संपन्न होणार आहे। आता यावं म्हणून सांगायला हे का वैयक्तिक हे नाही आहे, पण एक काय करता येईल सूचना म्हणून करता येईल की प्रत्येकाने या कार्यक्रमात सहभाग घ्यावा। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।